20 लाखाची जनसंख्या, शिवाय 50,000 ते 1 लाख पर्यटक रोज येऊन जात असतात. शहरातली प्रमुख ठिकाणं, सुवर्ण मंदिर, जालियावाला बाग, पार्टिशन म्युझियम, गोविंदगड किल्ला. आम्हाला इंटेल मिळालंय की आपल्या शत्रू देशाकडून अमृतसर शहरावर दहशतवादी हल्ला करणार आहे. आता इतकी लोकसंख्या असलेल्या शहरावर दहशतवादी हल्ला झाला तर काय होईल याची कल्पना तू करू शकतेस. 26/11 आपण कोणीच विसरलेलो नाही आहोत. पुन्हा असा भयानक दहशतवादी हल्ला होण्याच्या आधी आपण त्यांना ठेचायला हवं. काही दिवसांपूर्वी तिकडे आपल्या एका एजंटचा मृतदेह सापडला. त्याचा लॅपटॉप गायब झाला होता. याचाच अर्थ त्या घुसखोरांच्या हाती तो लागला असणार. आम्हाला शंका आहे की आपल्या तिथल्या सगळ्या एजंट्सची इन्फॉर्मेशन लीक झाली असणार. आपण काही ऍक्शन घेतली तर ते घुसखोर सावध होतील. तुझा चेहरा त्यांच्यासाठी नवीन असणार. सो वी हॅव व्हेरी हाय होप्स फ्रॉम यू. आणि रेवानी दिलेल्या माहितीनुसार तुझं कव्हर सुद्धा एका साध्या मुलीचं आहे. घरेलू म्हणजे घरातली एक मुलगी. सून म्हणून तू तुझी जबाबदारी पार पाडतेसच, त्याचबरोबर मिशन सुद्धा. आम्हाला गर्दीत सहज मिसळणारी मुलगी हवी होती. तू आहेस ती. तुझं नाव सुद्धा कोणाला कळणार नाही. तुझी ओळख सुद्धा कोणासमोर येणार नाही. ऑफिसर तारिणी, या मिशनसाठी तुला निवडणं हा आमचा चॉईस होता. पण हे मिशन करणं न करणं हा सर्वस्वी तुझा चॉईस असेल. पण एकदा होकार दिलास की मग यू कॅनॉट गो बॅक ऑन युअर वर्ड. सो बी प्रिपेअर्ड फॉर इट. आणि हे जर करून दाखवलंस तर सगळ्यांसाठी हे खूप इन्स्पायरिंग असेल. पण हे मिशन जर ऍक्सेप्ट केलंस तर कंप्लीट घोस्ट व्हावं लागेल. तुझे मित्र, तुझी टीम, तुझी माणसं, तुझी नाती सगळंच मागे सोडावं लागेल. अगदी तारिणी नावाची तुझी ओळख सुद्धा. सर, म्हणजे हे मिशन सोलो असेल. तुझ्या टीमचा देखील यात सहभाग नसेल. त्यांना याबद्दल काहीही माहीत नसेल. ना तुझ्या घरच्यांना. सगळं सोडून तुला या ऑपरेशनसाठी निघावं लागेल. सो थिंक अबाउट इट. तारिणी, आता निर्णय तुझा असेल.